श्रोतेहो नमस्कार. सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघाने आयोजित केलेलं 4 दिवसाचं उन्हाळी शिबिर काल सुफल संपूर्ण झालं. त्या 4 दिवसांमध्ये मुलांनी काय काय केलं हे आपण रोजच्या रोज मी केलेल्या व्हिडिओतून पाहिलेलं आहे. आज या 4ही दिवसांच्या शिबिरामधून मुलांना, त्यांच्या पालकांना काय वाटलं त्याबद्दल, तसंच आमच्या अध्यक्ष सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या सौ नीनादेवी देसाई यांना नेमकं कसं वाटतंय, शिबिर सुफल संपूर्ण झालेल्याचं कृतकृत्यता त्यांना कशी जाणवतीये हे त्यांच्याच शब्दातून तोंडून आपण ऐकणार आहोत. मी आत्ता गंमत म्हणून सांगते, हे जे कानातलं आहे ना, हे मुलांनी क्विलिंगच्या सेक्शनमध्ये बनवलेलं आहे आणि ते मला खूप आनंद देतं आहे, म्हणून मी ते मिरवते तुमच्यासोबत. चला तर मग हे सर्व अभिप्राय ऐकूया आणि या शिबिराची खऱ्या अर्थाने सांगता करूया. नमस्कार. नमस्कार, मी दीपा पराडकर. आत्ता नुकतंच जे शिबिर सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघामध्ये पार पडलं दिनांक 25 ते 28 या काळात माझा नातू ईशान चितळे हा पण यात सहभागी झाला होता. 4 दिवसांचं शिबिर होतं आणि या शिबिरामध्ये त्यांना वेगवेगळ्या कलात्मक गोष्टी शिकवल्या गेल्या, कशा बनवायच्या, त्याचप्रमाणे प्राणायाम, व्यायाम, मनाच्या श्लोकाचा अर्थ आणि त्यामधून आपण नक्की काय घेतलं पाहिजे किंवा शिकलं पाहिजे. त्याचप्रमाणे छोटे छोटे खेळ आणि या शिबिरात शेवटच्या दिवशी त्यांना पर्वतीला ट्रेक घेऊन गेलेले होते. या सगळ्याचा मुलांनी एवढा आनंद घेतला. असं शिबिर गेल्या वर्षी पण झालं होतं, सवंगडीच्या शिक्षण समितीने आयोजित केलं होतं. त्यावेळी माझ्या नातवाला येता आलं नव्हतं, तो दुसरीकडे गावाला गेला होता त्यामुळे. पण यावेळी मात्र त्याने पुरेपूर आनंद घेतला आणि आम्हाला खूप छान वाटलं त्यामुळे, कारण मी पण सवंगडीची सभासद आहे आणि शिक्षण समितीमध्ये पण मी आहे आणि म्हणून मी त्याला आवर्जून म्हटलं होतं की तू आमच्या इथे शिबिर एकदा ये आणि करून बघ आणि सांग तुला कसं वाटलं. त्याचं मत पण तो नोंदवेल. पण मला अत्यंत अभिमान आहे की आपली कार्यकारिणी, आपली शिक्षण समिती अतिशय उत्तम सुनियोजित असं हे सगळं जी तयारी आहे ही करते आणि त्यामुळे अतिशय उत्तम रीतीने हे शिबिर पार पडलं. आणि मला आवर्जून सांगायचे की त्यामुळे माझ्या नातवाला पण या शिबिराचा आनंद घेता आला. कार्यकारिणीला आणि शिक्षण समितीच्या सर्व सभासदांना, आयोजकांना मनापासून धन्यवाद. नमस्कार, माझं नाव ईशान चितळे. मे महिन्याच्या सुट्टीत 25 ते 28 या तारखांना सवंगडीच्या शिक्षण समितीने आम्हा मुलांसाठी शिबिर आयोजित केले होते. या 4 दिवसात आम्हाला काही गोष्टी कशा बनवायच्या हे शिकायला मिळालं. क्विलचं फ्रीज मॅग्नेट, ओरिगामीचा बॉक्स, पाईप क्लीनरची फुलं आणि शाडू मातीचा गणपती. सर्व तज्ज्ञ मार्गदर्शकांनी सरळ व सोप्या पद्धतीने या गोष्टी बनवायला शिकवल्या. शेवटच्या दिवशी आम्हाला पर्वती ट्रेकवर नेलं होतं. हा माझा शिबिरातला सर्वात आवडीचा भाग होता. आम्ही 10 मिनिटात वर चढलो, तिकडची मंदिरं बघितली आणि पेशवा म्युझियम बघितलं. आम्हाला या बघितलेल्या गोष्टींची ऐतिहासिक माहितीसुद्धा सांगितली गेली. नंतर जरा वेळ आम्हाला खेळायला दिला. मला या शिबिरात खूप मजा आली आणि पुढच्या वर्षी शिबिराला मी परत नक्की येईन. धन्यवाद. भोंदूगिरी करून समाजात लोकांना कसे फसवले जाते याविषयी विविध प्रयोग अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यकर्ता नंदिनी जाधव यांनी दाखवले. पाण्याने दिवा पेटणे, नारळातून काळी रिबीन काढणे, कुंकवाचा रंग काळा होणे इत्यादी प्रयोग दाखवून त्यामागचे वैज्ञानिक तत्त्व समजावून सांगितले. अशा प्रयोगातून करणी होणं, देवीचा कोप होणं असे लोकांना सांगून कसे फसवले जाते हे आम्हाला समजले व अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवण्याचे आम्ही ठरवले. नमस्कार,
मी प्रणव राजवाडे, मी डाव्या भुसारी कॉलनीतला रहिवासी आहे. हा माझा मुलगा प्रत्युष प्रणव राजवाडे. सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघाने आयोजित केलेल्या 4 दिवसीय शिबिरामध्ये तो खूप 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 मजा करून आला. बरोबर ना प्रत्युष? हो, खूप तू मजा. सांगशील का काय काय शिकलायस तू? हो, मी ही फुलं शिकलो. ही त्याच्यानंतर सगळी मी प्रत्युषने केलेली फुलं आहेत, वेगवेगळ्या रंगाची वेगळ्या वेगळ्या फुलं रंगाची, केली. आणि खूप त्याने एन्जॉय केलंय हे. खूप मज्जा आली त्याच्याबरोबर सगळं ओरिगामी पण बनवताना. शिकलास ना प्रत्युष? हो, नवीन आणि शांतपणे एका ठिकाणी बसून याने या गोष्टी केल्या, त्याचं मला खूप कौतुक आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात आवडलेली गोष्ट गणपती. ते सगळ्यांनी आम्हाला शाडूमध्ये दिली आणि मला एक सगळ्यात चांगलं काय वाटलं की प्रत्येकाने एक एक स्टेप्स करून करून येत नसेल तर बनवून दिला, समजवलं आणि नीट असा गणपती करायला शिकवलं. आणि त्याने घरी आल्यावर शिकवल्यावर हा गणपती मी पण केला त्याच्याकडनं बाबांना शिकून. शिकवलं. त्यामुळे मी पण तेवढाच एन्जॉय केला. आणि त्याचबरोबर सगळ्या आजी आजोबांनी खूप काळजी घेतली मुलांची. 4 दिवस मुलं लवकर उठत होती, खूप खेळत होती. म्हणजे मोबाईल टीव्ही पासून विसरली होती मोबाईल आणि टीव्हीला. त्यामुळे आम्हाला पालकांना खूप 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 बरं वाटलं. आणि एक क्षण असं वाटलं की आम्हालाही या शिबिरात सहभागी होता आला असतं, किती मजा आली असती. पण पुढच्या वेळेला आम्ही नक्की जी काही जमेल आमच्याकडनं ती मदत करू. आणि कौतुकाची गोष्ट म्हणजे 1 रुपया सुद्धा मूल्य सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघाने कोणाकडनंच घेतलेलं नाही. त्यामुळे खरंच त्यांचं खूप 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 कौतुक आणि मनापासून आभार. सर्वात जास्त आवडलेली गोष्ट शिबिरातली म्हणजे पर्वतीची ट्रिप. हो, त्याच्यात खूप मज्जा आली. सगळे मित्रांसोबत गेलो होतो, लवकर गेलेलो सकाळी म्हणून अजून मज्जा आली. 5:30 वाजता. त्याच्यानंतर अजून तिकडे नवीन मित्र मिळाले. आणि सगळ्या आजी आजोबांचा उत्साह मुलांपेक्षा दुप्पट होता. ते बघून आम्हालाही खूप मस्त वाटलं. त्यामुळे खरंच पुन्हा एकदा सगळ्या आजी आजोबांचे आणि सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघाचे मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. नमस्कार माझे सर्व आजी आजोबा. तुम्ही घेतलेले उन्हाळी शिबिर आम्हा सर्व मुलांना खूप आवडले. तुम्ही आम्हाला वेगवेगळे प्रकाराचे प्राणायाम व श्लोक म्हणायला शिकवले. तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या प्रकाराचे फुलं बनवायला शिकवली. अंधश्रद्धाबद्दल खूप सारी माहिती दिली. आम्हाला मातीचे गणपती बाप्पा करायला शिकवले. तसेच शिबिराच्या शेवटच्या दिवशी आम्हाला पर्वती ट्रेकिंगवर नेले. आम्हाला तिथे खूप सारे मंदिरे दाखवले, म्युझियममध्ये नेलं आणि पर्वतीबद्दल खूप माहिती दिली. या शिबिरामुळे आम्हाला नवीन फ्रेंड्स भेटले. तुमच्यासारख्या प्रेमळ आजी आजोबांसोबत आम्हाला टाईम स्पेंड करायला भेटला. तुम्ही आम्हाला नवीन गोष्टी शिकवल्या आणि ह्याच्यानंतर कधीही शिबिर असलं आम्ही नक्की पार्टिसिपेट करू. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. हॅलो, मी नारायणी सौरभ पागे. नमस्कार, मी नारायणीची आई कृतिका. सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघाने 25 ते 28 मे आयोजित केलेल्या उन्हाळी शिबिरात मी सहभागी झाले होते. या शिबिरामध्ये काही उपक्रम केले जसं की ओरिगामी, पाईप क्लीनरची फुले व शाडूचा गणपती. त्याचबरोबर मुलांना मनाचे श्लोक, पसायदान हे रोज कार्यशाळा सुरू व्हायच्या आधी हे म्हणत होते. आणि त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आयोजित केलेले जे प्रयोग वगैरे दाखवले त्यात मुलांना खूप सारी माहिती मिळाली. आणि शेवटचा दिवस म्हणजे पर्वतीचा ट्रेक, तो तर खूप 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 म्हणजे खूप सुंदर झाला. मुलांना इतिहास म्हणजे माहिती मिळाली पर्वतीची. आणि रोज त्यांना नवीन नवीन खाऊ होता, त्यामुळे तिच्याकडनं रोज आम्हाला ऐकायला मिळायचं की मम्मा आज हा खाऊ खाल्ला, तो खाऊ खाल्ला. त्यामुळे सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघाचे खूप खूप आभार. तुम्ही हा ट्रेक खूप सुंदररित्या आयोजित केला होता. धन्यवाद. नमस्कार, मी संगीत शिक्षक श्रीराम पोतदार. सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने नुकतंच जे शिबिर झालं 4 दिवसीय, त्या शिबिरामध्ये माझी मुलगी कुमारी स्पर्धा श्रीराम पोतदार सहभागी झाली होती. म्हणजे ॲडमिशनसाठी तिला उशीर झाला होता, पण आमच्या विनंतीला मान देऊन तिला प्रवेश मिळाला आणि तिचे 4 दिवस अत्यंत आनंदामध्ये खूप मस्त गेले. शिबिर खूप छान यशस्वी झालेलं आहे. कधी नाही ती संध्याकाळी लवकर झोपून ती सकाळी लवकर उठायची. तर या शिबिरासाठी मी तिचे पालक म्हणून माझ्या पत्नीच्या वतीनं, माझ्या वतीनं सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघाचे खूप खूप आभार मानतो. खरं तर
मुलांना आजी आजोबांचा सहवास हवा असतो आणि तो सहवास या शिबिराने दिला. माझे मित्र कवी गणेश घुले यांनी लिहिलेली एक सुंदर कविता आहे, ती मी स्वतः कंपोज करून गात असतो. त्यातले 2 कडवे मी म्हणतो खास आपल्या सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघासाठी, की मुलं काय म्हणतात बघा. नको मला चॉकलेट, नको मला भेळ, माझ्यासोबत कोणीतरी खेळा थोडा. आपल्या सर्व आजी आजोबांसाठी एक कडवा आहे. तो मुलगा काय म्हणतो बघा. रोज करतो अभ्यास, आई मी होईल मोठा शहाणा. रोज करतो अभ्यास, आई मी होईल मोठा शहाणा. प्लीज तुम्ही गावाकडून आजी आजोबांना आणा. आजीच्या गोष्टी भारी, आजोबांचे भारी खेळ, त्यांच्यासोबत खेळताना पुरणार नाही वेळ. नको मला चॉकलेट, नको मला भेळ, माझ्यासोबत कोणीतरी खेळा थोडा वेळ. मुलांसोबत खेळायला आजी आजोबा लागतात. सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या या शिबिराने मुलांना खऱ्या अर्थानं आजी आजोबांची भेट घडवून आणलेली आहे. आम्ही पालकांच्या वतीनं, सगळ्या पालकांच्या वतीनं सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघाचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार, मी नीना देसाई, सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघाची अध्यक्ष. आज सुनंदाताईंनी बोलण्याचा आग्रह केला आणि मग मात्र व्यक्त व्हायचं ठरवलं. आत्ताच आमचं 25 मे ते 28 मे असं उन्हाळी शिबिर झालं. वेळ सकाळी 9 ते 12ची. सुट्टी असूनही सर्व मुलं वेळेत हजर असायची बरं का. पहिले 3 दिवस ओरोगामी, क्विलिंग, अंधश्रद्धा निर्मूलन, मातीकाम, पाईप क्लिनरची फुले हे सर्व शिकण्यात गेली. सर्वच प्रकार मुलांनी खूप एन्जॉय केले. खूप सुंदर फुलं त्यांनी बनवली. ओरोगामीमध्ये सुद्धा त्यांना खूप इंटरेस्ट आलेला होता. नंतर मुलांचा खाऊ असायचा. तसेच मध्ये काही छान छान खेळ घेतले गेले. आणि मातीकाम म्हणजे सर्वात आवडतं झालं त्यांचं, कारण मातीकामामध्ये त्यांना गणपती शिकवला. अत्यंत मन लावून त्यांनी तो केला, जपून ठेवला. अहो, घरी जातानाही अगदी तो जपून नेला. त्यांची ती स्वतःची क्रिएटिव्हिटी होती ना. तुम्हाला सांगते, दुसऱ्या दिवशी आल्यावर मुलं सांगत होती, मी ना माझ्या गणपतीला पेंट केलं आहे बरं का. म्हटलं अरे वा, मग तू आता ह्यावर्षी गणपती ठेवणार का गणपतीच्या वेळेला? ठेव मग बाळा. म्हटलं गणपतीच्या समोर हा तुझा छोटासा गणपतीसुद्धा असू दे. इतका आनंद झाला त्यांना आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघताना खरोखर सांगते मला देखील खूप आनंद झाला. ह्या शिबिर घेतल्याचा खूप आनंद झाला. 4थ्या दिवशी मस्त ट्रेक होता बरं का. पर्वतीला जायचं ठरवलं होतं आणि 5:30 वाजता मुलांना बोलवलं होतं. तर 5:30ला मुलं सगळी हजर होती. किती उत्साह सांगा. त्यांचा तो आनंद पाहून हे शिबिर घेतलं त्याचं समाधान वाटलं. शिबिर घ्यायचं ठरवताच सर्व शिक्षक समितीने आनंदात तयार झाली होती. सर्वांनी स्वखुशीने खारीचा वाटाही उचलला, कारण पैशाशिवाय काय होणार हो. मुलांसाठी तर हे शिबिर विनामूल्य होतं. पण आमच्या सवंगडीतील काही सभासदांनीही मोलाचा वाटा उचलला बरं का. चांगल्या कामाला दाद ही मिळतेच याचा पुन्हा प्रत्यय आला. आणि खरंच सांगते, आम्ही सगळेच नुसतं शिबिरमय होऊन गेलो होतो. मुलांना आनंद कसा द्यायचा, त्यांना खुश कसं ठेवायचं, हाच विचार मनामध्ये. सुनंदाताईंनी जाऊन बस ठरवली. नाना आणि अलकाने बॅचेस तयार केले गळ्यात घालण्यासाठी. कुठे काही कमतरता नाही ठेवली. मुलांचं प्रोटेक्शन हे फार महत्त्वाचं होतं ना. सुंदर ट्रेक झाला, खूप सुंदर ट्रेक झाला. खूप मजा केली मुलांनी. भरभरून बोलत होती मुलं अगदी. त्यांचं हसणं, त्यांचा आनंद पाहून खरंच मी भरून पावले. खूप आनंद वाटला. असा हा निर्मळ आनंद मुलंच देऊ शकतात नाही का आपल्याला. उगीच नाही म्हणत, मुलं ही देवाकडची फुलं. धन्यवाद.